नमस्ते. नमस्ते. तू नमस्कार. ओवी का? ओवी, कशी आहेस ओवी? छान आहे. छान आहे. नाश्ता झाला का तुझा? नाही अजून? अरे बापले. नमस्ते अभिराम. नमस्ते. कसा आहेस? चांगला आहे. छान. बरं. तर ओवी आणि अभिराम, खूपच कौतुक तुमचं, कारण तुम्ही दोघं खूप लवकर जॉईन झालात, अगदी वेळेवर. तर आपले अजून काही मित्रमैत्रिणी आपल्याला जॉईन करणार आहेत, तर आपण थोडा वेळ अजून वाट पाहूया. हा, आणि मग वर्गाला सुरुवात करू. तुम्ही कशा आहात? मी अगदी छान, मजेत. आपल्या सुखदा मॅडम सुद्धा जॉईन झाल्यात आपल्याला. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. मुलं हळूहळू पहिलाच जॉईन क्लास होत आहे आहेत. आजचा. काय म्हणताय? मुलं अजून जॉईंट होत आहेत, आपण थोडं वाट पाहूया. अजून एक. हो हो, चालेल, हा. हरकत नाही. हा, येऊ दे ना. नमस्कार, नमस्कार गीतांजली. बेटा. बोला. नमस्कार बोला. नमस्कार बोल. नमस्कार गीतांजली. हर नेम इज आथिन. जस्ट वेट आई विल. उसका तिचं नाव आथिन आहे. अच्छा. ते तिच्याकडं. बरं बरं, चालेल. हा हा, मी चेंज करतो. ठीक आहे हो आथिना. हो. तिला बोल ना. ठीक आहे. अजून कोण प्रांजली, जॉईन झालंय? ये इकडे बस. ती मीटिंग सुरू झाली बस. पोपटला तुझ्याकडे लहान लहान मुलं बसले बघ सगळी. ही टीचर आहे तुमची. अरे हो ग, घाबरायचं नाही. हा. मृण्मयी का? बरं. बस नमस्कार मृण्मयी. थोडं सर, तिने विचारलं की बोलायचं. ठीक आहे. प्रांजली नाव आहे तुझं तिथे मीटिंग मध्ये. नमस्कार टीचर. नमस्कार. हो मी बसतोय. कानात ऐकू येतंय? हा. सर पुढे. हो का? काही नाही, स्केड नाही. बस सगळी तरी घाबरायचं कशाला? मी पण बसतोय. हा, तुझाही व्हिडिओ ऑन करतो. ये. सरळ बस. ठीक आहे. उभं कर बरं. थांबणार जाऊन.
बरोबर करत असतो तू. दिसतो तू नाही जी. नाही दिसत. नमस्कार कौस्तुभ, प्रांजली, रिधित, नमस्कार. नमस्कार म्हणा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम. नमस्कार. अन्वी नमस्कार. 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 अनुराधा, अनुराधा मुलीचं नाव आहे का? नो. सांग कोणा तुझं नाव सांग. अद्वैत आहे माझं. अच्छा, अद्वैत. कसा आहेस अद्वैत? छान आहे. अथर्व, नमस्कार अथर्व. अथर्व नमस्कार. आरती, आरती कोणाचं नाव आहे? आरती. नमस्कार मॅडम. ऍक्च्युली आम्ही चेंज करतोय. माझं नाव आरती आहे, ही सान्वी आहे. बरं बरं, चालेल. हा तर आता हो चेंज हो करतोय आम्ही ते. हा हो हो, चालेल. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. नमस्कार बोला. नमस्कार. नमस्कार. बर, तर बरीचशी मुलं आली आहेत. आपण आता सुरुवात करूया, नाहीतर मग आपल्याला उशीर होईल, हो की नाही? म्हणून आपण नेहमी वेळेवर सुरुवात करायची वर्गाची, कारण आपला वर्ग फक्त 1 तासच असतो की नाही. 1 तास म्हणजे 1 तास म्हणजे कोण सांगेल मला? 1 hour. 1 hour, बरोबर. त्यालाच आपण 1 तास 1 म्हणतो. hour. 1 म्हणजे 1 आणि तास म्हणजे आवर. Hour. बरोबर. तर तुम्हाला माहिती आहे का, आपण आपल्या वर्गाची सुरुवात ही प्रार्थनेने करणार आहे. प्रार्थना म्हणजे इंग्रजीमध्ये आपण प्रेयर म्हणतो, ज्याला आपण प्रार्थना करतो की नाही देवासमोर. तसंच आपण प्रार्थनेने दर वेळेला जेव्हा पण आपला वर्ग असणार, तर आपण प्रार्थनेने वर्गाची सुरुवात करणार. आणि मग आज आपण काय करणार आहोत, मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. बरं, तर मी तुमची अंजनी मॅडम आहे. आणि अजून आपल्याकडे 2 मॅडम आहेत बरं का. तर सुखदा मॅडम आहेत. मी त्यांना आता सांगेन तुम्हाला सर्वांना नमस्कार करून त्यांच्याबद्दल काही सांगायला. तर सुखदा मॅडम. नमस्कार. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो हो, येतोय येतोय. नमस्कार. माझं नाव सुखदा राव आहे आणि मी मूळची महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यातली आहे. इथे बँगलोरमध्ये मी आहे 15 वर्ष. पण तुमचं जसं मराठी आहे तसं माझं कन्नड आहे. त्यामुळे तुम्ही मला कन्नड शिकवा, मी तुम्हाला मराठी शिकवेन. चालेल? आणि मला गोष्टी लिहायला फार आवडतात. तर मला जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा मी तुम्हाला एक एक छान छान गोष्ट सांगेन. तुम्हाला आवडते का गोष्ट ऐकायला? गोष्ट म्हणजे काय माहितीये का? हो. Story. काय ग, गोष्ट म्हणजे काय? करेक्ट. Story. गोष्ट म्हणजे स्टोरी. स्टोरी लिहायला आवडतं. बरोबर. तर आपण मला जेव्हाही वेळ मिळेल ना, आपल्या क्लासमधून आपल्याकडे थोडासा वेळ राहील, तेव्हा मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगत जाईन. चालेल? काय झालं, सगळे गप्प का? बरोबर आहे. हो म्हणून. हो. चालेल. हो. आणि त्याच्यानंतर तुम्ही पण मला रोज एक गोष्ट सांगायची. ठीक आहे? हो ना, हो सांगणार ना. आज खाली काय झालं? बरं, चला आपण सुखदा सुरू करूया मॅडम. आजच्या क्लासला. हा बोला. हो हो. स्नेहा मॅडम जॉईन झालेत का? स्नेहा मॅडम. हो हो, मी जॉईन झालीये मॅम.
हो, तर आपल्या स्नेहा मॅडम पण आहेत, त्या पण त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती सांगतील हा, ओळख करून देतील. शुभ सकाळ मुलांनो. शुभ सकाळ. कसे आहेत माझे मुलं? शुभ सकाळ. हा, माझं नाव स्नेहा आहे आणि मी सध्या म्हणजे बँगलोरलाच होते, पण आता मी थोडी शिफ्ट झाली आहे इंदोरला काही दिवसांसाठी. आणि आज कोणता दिवस आहे? आज काय आहे सांगा बरं सगळे. कोण सांगेल मला? एकादशी आज आज हा, बरोबर. हा, अभिराम बरोबर. हा, आज एकादशी आहे, आषाढी एकादशी. कोणती एकादशी? आषाढी एकादशी. हा, ही मराठी महिन्याप्रमाणे आषाढ महिन्यात येते, म्हणून आपण त्याला आषाढी एकादशी म्हणतो. आणि मी पण तुमच्यासारखं छोट्या छोट्या मुलांना शिकवते शाळेमध्ये. छान छान गोष्टी सांगते, गाणी सांगते. आवडतात का तुम्हाला गाणी म्हणायला? मी तुम्हाला छान मराठी गाणी शिकवेल आणि गोष्टी सांगेल. आता परत मग. ठीक आहे मॅम, तुम्ही कंटिन्यू करा बरं. मॅम. हो हो. म्यूट करायचं. तर मुलांनो, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं ना, की आपण आपल्या वर्गाची सुरुवात प्रार्थनेने करणार आहोत, तर तसंच मी प्रार्थना आता स्क्रीनवरती लावणार आहे आणि आपल्याला जशी जमेल तशी आपण बोलायची आहे. कळलं? आणि नेहमी बोलायची आहे आपल्याला. अगदी आपला हा पर्व संपेपर्यंत पाठांतर झाली पाहिजे, म्हणजे लक्षात राहिली पाहिजे प्रार्थना. तर आणि अजून प्रार्थनेनंतर आपण काय काय करणार आहोत, तर आपण आज सर्वांची ओळख करून घेणार आहोत. तुम्ही इतके सगळे मित्रमैत्रिणी आहात की नाही, तर आपल्याला एकामेकाची ओळख झाली पाहिजे आणि आपल्याला आवडीनिवडी सर्व माहिती पाहिजेत की नाही. तर आपण पटकन सर्वांनी आपलं नाव सांगायचं आणि हे सर्व प्रार्थना झाल्यानंतर हा, मग मी एकेकाला बोलवेन आणि मग तुम्ही तुमचं नाव पूर्ण सांगायचं आणि तुम्हाला काय आवडतं ती एक गोष्ट सांगायची. बरं, काय करायला आवडतं ती एक गोष्ट सांगायची. आणि घरातील कोणती व्यक्ती तुम्हाला आवडते, व्यक्ती म्हणजे पर्सन, आपल्या घरातलं आपल्याला सर्वात जास्त कोण आवडतं ते सांगायचं. बरं, आणि मग त्यानंतर एक गंमत आहे, मी तुम्हाला एक सांगणार आहे गंमत ती नंतर. तर आपण सुरुवात करूया का? आणि प्रार्थनेला सुरुवात करायच्या आधी सर्वांचे पालक आहेत का इथे? मी फक्त 1 मिनिट घेणार आहे. तर आज आपला हा पहिला वर्ग. नमस्कार सर्वांना. सर्वात आधी नमस्कार. तर आपला आज हा पहिला वर्ग आहे. तर पहिल्या वर्गामध्ये मला थोडेसे काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. म्हणजे मुलांचा नाश्ता, किंवा आपला वर्ग हा फक्त 1 तासाचा असणार आहे. तर त्या 1 तासामध्ये मुलांना मध्येच दूध पाजवणे किंवा मग नाश्ता भरवणे, मध्येच येऊन काहीतरी त्यांना पाण्याचा ग्लास किंवा ज्यूस देणे, फळ खाऊ घालणे, तर हे सर्व प्रकार करायचे नाहीयेत. त्यामुळे काय होतं की मुलांचं लक्ष खूपच ते डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. त्यांचं लक्ष इकडे तिकडे राहतं आणि मग जे काही शिकवलं जात असतं त्यामध्ये खंड पडतो. तर त्यामुळे काय होतं की मग मुलांना ते पुन्हा रिकवर करायला, म्हणजे ते त्यामध्ये असतात जेव्हा आम्ही शिकवतो आणि मग मध्येच जर कोणी येऊन त्यांना काही खाऊ पिऊ घातलं तर त्यांचं मग डिस्ट्रॅक्शन होतं, त्यांना मग ते कळत नाही. त्यामुळे रिक्वेस्ट आहे की आपला वर्ग सुरू व्हायच्या आधी तुम्ही त्यांना थोडंसं काहीतरी खाऊ पिऊ घाला आणि आपला वर्ग संपल्यानंतर मग. आणि रोज त्यांच्याजवळ एक पाण्याची बाटली आणि ग्लास ठेवा, म्हणजे त्यांना काही तहान वगैरे लागली वर्गाच्या मध्ये तर ते पिऊ शकतात. आणि तुम्हाला आता पुढच्या वर्गापासून एक वही आणि पेन्सिल आणि खोड रबर म्हणजे इरेझर, तर तुम्हाला हे ठेवायचंय. बरं, आपल्या जवळ, कारण तुम्हाला आम्ही स्वर वगैरे शिकवणार ना, मग ते कसे लिहायचे वहीमध्ये ते पण सांगणार, ते पण दाखवणार आम्ही. तर मग ते तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. म्हणून तर आज आता सर्वांकडेच असेल असं नाहीये, म्हणून आज आपण लिहायची सुरुवात करणार नाही, पण पुढल्या वर्गापासून आपण लिहायची सुरुवात सुद्धा करणार आहोत. बर, तर सर्वांना कळलं का? हो हो मॅम, एक विचारायचं होतं, ती हो लहान हो मुलांची दुहेरी वही असते तशी हवी का? हो, मी तुम्हाला सर्व माहिती ग्रुपमध्ये पाठवेन. चालेल. म्हणजे वही कशी पाहिजे
मुलांसाठी पेन्सिल आणि एक फक्त खोड रबर. तर वही ओके. कुठच्या ओळींची पाहिजे ते मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवेन, त्याचं एक चित्र पानाचं, मग तुम्हाला कळेल. बरं, थँक्यू. हो. चला, तर मग आपण आता प्रार्थनेला सुरुवात करायची आहे. सर्वांनी असं नीट व्यवस्थित पाठ ठेवून असं बसायचंय. हा, ताट बसायचं. कोण बसते का राणू? 2च मिनिटं मी शेअर करते. आणि सर्वांनी म्यूट वरती राहून प्रार्थना बोलायची मुलांनो. सर्वांनी म्यूट वरती राहायचंय आणि प्रार्थना बोलायची, नाहीतर मग आपल्याला एकामेकाची व्यवस्थित ऐकू येणार नाही. सर्वांना दिसते का प्रार्थना? अंगठा दाखवायचा आहे म्हणजे मला कळेल. हा, बरोबर. आपल्या उजव्या हाताचा अंगठा दाखवा सर्वांनी. बर, हो हो. हे प्रार्थना सुरू करूया. सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. सर्वांना याच्यावरच विनंती आहे, म्यूट वरती राहा आणि प्रार्थना बोला. म्यूट वरती राहायचंय. बर, सुरू करूया का? तर आपल्या प्रार्थनेचं नाव आहे हीच आमची प्रार्थना. हीच आमची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. बोला सर्वांना, सर्वांनी बोलायचंय. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. शुभ सकाळ सर्वांना. सकाळ. बर, मुलांनो, ही प्रार्थना पण मी ग्रुप वरती पाठवणार आहे. तुम्हाला जसं जमेल तसं घरी तुम्ही बोलत राहायची आहे, म्हणजे तुम्हाला पाठांतर होईल. अगदी सोपी आणि छान गोड अशी आहे. बर, आता आपण ओळख करून घेऊया का सर्वांनी? तर सर्वांना मी जसं सांगितलंय, मी तुमचं एकेकाचं नाव घेणार. बरं, आणि मग तुम्ही येऊन तुमचं पूर्ण नाव सांगायचंय. तुम्हाला घरातली कोणती व्यक्ती जास्त कोण आवडतं ते सांगायचंय. आणि तुम्हाला काय करायला आवडतं, म्हणजे कुठचाही खेळ किंवा अजून काही
काय करायला आवडतं ते तुम्ही सांगायचंय, कोणती पण एकच गोष्ट. बरं, चला. तर रियांश आला आहे का? आणि पटापट यायचंय मुलांनो. रियांश थोड्या वेळात येईल मॅम. मी बरं सांगणार. बरं बरं, चालेल. तो आला की आम्हाला कळवा. हो. हा. मग शामगाव 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 आला आहे का? अद्वैत, अद्वैत अतुल आमोरीकर. अरे वा, जोरात जोरात बोलायचंय. लाईननुसार. हा, अद्वैत. अद्वैत अतुल आमोरीकर. बरोबर. आणि तुला कोणती वस्तू आवडते, म्हणजे कोणती गोष्ट जास्त करायला आवडते? पेंटिंग. पेंटिंग करायला आवडतं तुला? बरं. डान्स करायला. आणि तुला घरातील कोणती व्यक्ती जास्त आवडते? घरात कोण डान्स तुला करायला. जास्त आवडतं? फॅशन शो वगैरे. आई बाबा. आई बाबा आवडतात. बरं बरं, पालकांनी उत्तर देऊ नये, मुलांना ठरून सांगू देत त्यांचं त्यांना. बर, अद्वैत धन्यवाद. आता वेदा वेदा आहे का? जान्हवी महाजन कोण आहे? जान्हवी. माझ्या हो हो, बहिणीचं नाव आहे माझं. जान्हवी तू जरा म्यूट वरती राहा, मी तुझं नाव बोलावणार तेव्हा यायचं. आता म्यूट वरती राहा जान्हवी, म्यूट कर पाहू. जान्हवी तुझा कॅमेरा हे झाला आहे, म्यूट वरती मॅम करा. तिचं नाव म्यूट. सिद्धी आहे. हा. सिद्धी हो आहे हो, का? 2 मिनिट 2 बरं मिनिट बरं, ते. चालेल. हो हो. तिला हा आता जान्हवी म्यूट हा वरती करा, जान्हवी मी तिथे. बोलवे. हो, 2 मिनिट मॅम. वेदा, सॉरी, वेदा वेदा आली आहे का? बरं, रिद्धी, सॉरी, रि रि रिधित रिधित. म्यूट म्हणायचं. नमस्कार रिधित. नमस्कार. नमस्कार. तुझं पूर्ण नाव सांग. रिगिट बर्ड. बर. आणि तुला काय करायला आवडतं? खेळायला आवडतं. खेळायला आवडतं? हम्म. कशाने खेळायला आवडतं तुला? गाड्या. गाड्यांनी खेळायला आवडतं. बर. आणि घरातील कोण आवडतं तुला? घरात जास्त कोण आवडतं तुला? मम्मा. मम्मा आवडते. बर बर रिद्धित, धन्यवाद. आता मी अभिरामला बोलवेन. अभिराम, अभिराम आला आहे का? अभिराम होता ना मॅम आता. हो, तेच मी पण पाहिलं. दिसतोय मला तो अभिराम पाठक. अभिराम, तुला आवाज येतोय का आमचा? ठीक आहे, आपण बघूया. अदिती, अदिती, अदिती आली आहे का? आध्या, आध्या, प्रांजली. हा, अभिराम, अभिराम आला आहे. अभिराम, तुझा व्हिडिओ ऑन कर. पालक सर्वांना रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ ऑन ठेवा. हा, बोल अभिराम. मला माझं नाव आधी तुझं पूर्ण नाव सांग अभिराम. तुझं पूर्ण नाव सांग. तू म्यूट वरती हा, बोल बोल आता. माझं नाव अभिराम उदय पाठक आहे. बर. पहिल्या वर्गात आहे आणि मला ड्रॉइंग करायला आवडतं.
अरे वा. आणि घरातील कोण आवडतं तुला सर्वात जास्त? माझी ताई. अरे वा. बर, ताई एवढी का आवडते तुला? ती खेळते माझ्यासोबत. बर बर, छान छान. धन्यवाद अभिराम. अदिती आहे का? अदिती, आध्या. बर, प्रांजली. प्रांजली आहे का? हो हो, ये प्रांजली, अनम्यूट कर बाळा. माझं नाव आहे प्रांजली. पुन्हा नाव सांगायचं. प्रांजली अभिजित खाडिलकर. बर. आणि तुला काय करायला आवडतं? खाली खेळायला आवडतं. बरोबर. आणि कोणाबरोबर? माझ्या फ्रेंड्स बरोबर. तुझ्या फ्रेंड्स बरोबर. छान. आणि घरातील कोण आवडतं तुला? आई बाबा. आई बाबा आवडतात तुला? हो. बर, छान छान. प्रांजली, आणि आजी पण. आजी पण आवडते. अरे वा, किती छान. धन्यवाद प्रांजली. आता मी मृण्मयीला बोलवेन. मृण्मयी, मृण्मयी आली आहे का? हॅलो. मृण्मयी, हा, तुझं नाव सांग, पूर्ण नाव. मृण्मयी किरण गायकवाड. अरे वा. आणि तुला काय करायला आवडतं? मला पेंटिंग करायला आवडतं. पेंटिंग करायला आवडते. आणि तुला घरातील कोण कोण जास्त आवडतं? माझी आजी. आजी आवडते तुला? आजी का आवडते तुला? आजी खूप लाड करते म्हणून? बर बर, छान छान. छान मृण्मयी, धन्यवाद. धन्यवाद. कौस्तुभ, कौस्तुभ, कौस्तुभ आला आहे का? मुलांना लवकर लवकर यायचंय. कौस्तुभ, बर, आपण पुढे जाऊया. ओवी, ओवी आली आहे ना? हा, ओवी, तुझं पूर्ण नाव सांग. ओवी निशिकांत जोशी. अरे वा, किती छान नाव सांगितलं तू. थँक्यू. बर, तुला काय करायला आवडतं ओवी? मला खेळायला आवडतं. काय खेळायला आवडतं तुला? माझे टॉयज, माझे फ्रेंड्स. ओ, तर टॉयज आणि फ्रेंड्स बरोबर तुला खेळायला आवडतं? हो. आणि तुला घरी कोण आवडतं सर्वात जास्त? आई. आई आवडते का? ती माझ्या जास्त लाड करते म्हणून? हो. बर बर, छान ओवी, धन्यवाद. धन्यवाद. रियांशनी पण जॉईन केलं आता. केलंय का? हा, रेयांश, हा, सांग तुझ्याबद्दल. तुझं नाव सांग पूर्ण. श्रेयांश गवंडे. बर. आणि तुला काय करायला आवडतं सर्वात जास्त? खेळायला. काय खेळायला? फुटबॉल. फुटबॉल, फुटबॉल. फुटबॉल. बर. आणि अजून घरातील तुला कोण जास्त आवडतं? सर्वात जास्त कोण आवडतं? डॅडी. डॅडी आवडतात? बर, ठीक आहे. छान रियांश, धन्यवाद. थँक्यू. सिद्धी, सिद्धी, सिद्धी आली आहे का? नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते. पूर्ण नाव सांग. नमस्ते, तुझं पूर्ण नाव सांग बाळा. सिद्धी अक्षय महाजन. बर. आणि तुला काय करायला आवडतं?
मला आवडतं डान्स करायला आवडतं. डान्स करायला आवडतो तुला? बर. जान्हवी माझी ताई जान्हवी ताई आणि माझी जान्हवीताई आवडते तुला सर्वात जास्त? बर. आणि का आवडते जान्हवीताई? कावलं की ती मला डायरी म्हणून देते रोज. काय बनवून देते? डायरी. स्कूल बरोबर डायरी. जातो आम्ही. हा. डायरी म्हणजे काय नक्की करून देते ती तुला डायरीत? पेपराची पेपरांची. पेपरांची डायरी करून देते. वा वा छान. त्याला काय म्हणते सिद्धी? लिहायला. लिहायला. लिहायला तुला डायरी करून देते का ती पेपरांची? बर मला बर. बाबा पण आवडतात. आणि तुला कोण बाबा पण आवडतात? मला स्कूलला बर मला बर. स्कूलला तयार करतो. काय करतात? स्कूलला तयार. स्कूलला जायला तयार करतात म्हणून. वा छान. छान सिद्धी. धन्यवाद. आता अथर्व. अथर्व. अथर्व आला आहे का? बर. अजून कोण आहे? अथर्व नाही आलाय ना? कौस्तुभ आलाय का? अथर्व. अथर्व जॉईन केलाय ना अथर्व? हो हो मॅडम, एक मिनिट हा. थोडं हो नेटवर्क हो हे होतं. हा चालेल. हा. अथर्व तुझं पूर्ण नाव सांग बाळा. हा? एक नाही नाही, तुझं नाव काय सांग? तुझं पूर्ण नाव सांग. लवकर चल, लवकर सांगायचंय लवकर बाळा. सांग. चल, अथर्व निखिल पाटील. व्यवस्थित. अरे वा किती छान. आणि तुला काय करायला आवडतं? काय आवडतं तुला? काय काय करायला आवडतं? हा? ड्रॉइंग करायला आवडतं. काय करायला आवडतं? ड्रॉइंग करायला. ड्रॉइंग करायला आवडतं. आणि तुला घरात सर्वात जास्त कोण आवडतं? आई. आई आवडते. बर ठीक आहे. धन्यवाद अथर्व. आता अथेना. टीना मधुकर बांगर. अरे वा किती छान नाव सांगितलं तू. आणि तुला काय करायला आवडतं बाळा? स्विमिंग. स्विमिंग. वा वा. आणि घरात तुला कोण कोण आवडतं? पापा. बाबा आवडतात. आणि का आवडतात बाबा? भांडे खेळतात. बर किती छान. बर धन्यवाद अथेना. थँक्यू. अथिनाच आहे ना तिचं नाव? हो हो हो. बर. तन्मय. तन्मय. नमस्कार. नमस्कार तन्मय. तुझं पूर्ण नाव सांग. तन्मय ऋषिकेश महाजन. बर. आणि तुला काय करायला आवडतं तन्मय? मला क्रिकेट खेळायला आवडतं. वा वा. आणि घरातील कोणती व्यक्ती तुला जास्त आवडते? आई बाबा. आई बाबा दोघही आवडतात. हो. बर छान. छान तन्मय. थँक्यू. धन्यवाद. तन्वी. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव सांग पूर्ण आम्हाला. मी ऋषिकेश महाजन. वा छान. आणि तुला काय करायला आवडतं? अभ्यास करायला. हो. अरे वा. अभ्यास करायला आवडतो तुला? किती छान. बर. आणि घरातील कोणती व्यक्ती जास्त आवडते तुला? बाबा. काय म्हणते? ऐकू नाही आलं. तन्वी तुझा आवाज नाही येत आहे बाळा.
तन्वी, तुझा आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, आवाज येत नाहीये. आई बाबा. आई बाबा आणि दादा. हा, आता व्यवस्थित आला आवाज. आई, बाबा आणि दादा तिघही आवडतात. बर. काय म्हणते? पुरी फॅमिली आवडते. पूर्ण फॅमिली आवडते. वा, छान, गोड. बर, धन्यवाद तन्वी. आता अगस्त्य. अगस्त्य मॅडम, आलाय का? हो आलाय आलाय. हा. तुम्हाला ऐकू येते का? हो हो, येत आहे, बोला. ह्याचं कॅमेरा थोडस चालत नाहीये. बर बर. हा, बोल अगस्त्य. अगस्त्य पूर्ण पूर्ण नाव सांग तुझं. नाव सांग. नाव नाव अगस्त्य, नाव सांग. नाव सांग. नाव सांग ना. अगस्त्य, पटकन सांग बाळा, तुझं नाव सांग पूर्ण. बर, तुला काय आवडतं ते सांग आम्हाला. तुला काय करायला आवडतं सांग बघू. काय काय आवडतं? काय टॉयज आवडतात तुला? हो हो. बर, कोणतं टॉय आवडतं तुला खेळायला? सांग सांग, बोल. वॉटर का वॉटर कार म्हणतोय. वॉटर कार. अरे वा, वॉटर कार आवडते तुला खेळायला? छान. आणि तुला घरी कोण जास्त आवडतं? अगस्त्या, सांग पाहू, तुला घरी कोण आवडतं जास्त? आई, बाबा? बोल. सांग ना. डू यू लाईक मम्मा और डॅडी? कोण आवडतं? मम्मा डॅडी. अगस्त्य, तुला दोघेही आवडतात का? कोण आवडतं, मम्मा और डॅडी? बरं, चालेल, काही हरकत नाही. अगस्त्याला दोघही आवडतात ना अगस्त्य? हो म्हणतोय, हो बोलला. बरं बरं, छान छान. आता आपण, धन्यवाद अगस्त्य. सान्वी, सान्वी आली आहे का? सान्वी. हो, आली आहे मॅम. हा, सान्वी, सांग तुझं पूर्ण नाव सांग. सान्वी महेश सांगले. अरे वा, किती गोड. बरं, तुला काय करायला आवडतं? मला 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 खेळायला आवडतं. वा, वाजत नाही. काय खेळायला आवडतं? माझ्या छोकराने मला खेळायला आवडतं. कशाने? ब्लॉक्सने आणि पझल्सने म्हणते. अच्छा, ब्लॉक्स आणि पझल्सने तुला खेळायला आवडतं. अरे वा, किती छान. मग तू ब्लॉक्सने काय काय बनवते? मी मी मला हे मी मनोला बनवते. काय, मनोरा? हो. अरे वा, किती छान. बरं, आणि तुला घरी कोण आवडतं जास्त? मला बाबा मला मला आवडता. बाबा आवडतात तुला? बरं, आणि का फक्त बाबाच आवडतात? काय वाटत मला ते मला शाळेत सोडता म्हणून. अच्छा, बाबा तुला शाळेत सोडतात का रोज, म्हणून आवडतात तुला? वा वा, छान. धन्यवाद सान्वी. धन्यवाद. थँक्यू. बर, मुलांनो, मी पुन्हा एकदा नाव घेते ज्यांचं झालं नाही, ज्यांची ओळख झाली नाहीये. शामगाव. बरं, वेदा,
वेदाचं झालंय, सॉरी. अद्वैत, अद्वैत, अद्वैतचं पण झालंय ना. वेदा, वेदा, वेदा आली आहे का? अदिती, अदिती, आद्या, कौस्तुभ. बर, ठीक आहे. तर मुलांनो, आपली किती छान ओळख झाली की नाही सर्वांची. बर, तर आज आपला पहिला दिवस आहे की नाही. तर आपण आज काय करणार आहोत माहितीये का तुम्हाला? आज आपण बोलोवी, बोल. काय करणार आहोत आपण आज? हा, मी आता सांगते तुम्हाला. तर तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती आहे का संडे मंडे तुम्हाला माहिती आहे का? इंग्रजीमध्ये तुम्ही वीकडेज म्हणता की नाही. संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, हो. थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे असं आपण म्हणतो की नाही इंग्रजीमध्ये. त्याला आपण वीकडेज म्हणतो. तसंच आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आपण आठवडे, आठवड्यांची नावे असं म्हणतो. वीकडेज म्हणजे वीक, वीक म्हणजे आठवडा, आणि त्याची नावे वीकडेज. डेज म्हणजे दिवस. तर आठवड्याचे दिवस कोणकोणते असतात आपण ते पाहणार आहोत. तर आपण इंग्रजीमध्ये कसं आपण संडे पासून सुरुवात करतो ना, तसंच आपण मराठीमध्ये मंडे पासून सुरुवात करतो, म्हणजेच सोमवार. मंडेला आपण काय म्हणतो? सोमवार. सर्वांनी म्हणायचंय, मंडेला आपण काय म्हणतो? सोमवार. आणि ट्यूसडेला आपण काय म्हणतो? मंगळवार. मंगळवार, बरोबर. ट्यूसडेला आपण काय म्हणतो? मंगळवार. तर पुन्हा एकदा बोलूया आपण. सोमवार, मंगळवार, सोमवार आणि मंगळवार. त्यानंतर कोणता वार येतो? बुधवार. मंडे, ट्यूसडे नंतर, बरोबर. मंडे, ट्यूसडे नंतर वेन्सडे येतो ना, तसंच बुधवार. आपण काय म्हणतो? बुधवार. बुधवार, बुधवार. मग त्यानंतर कोणता वार येतो? सोमवार, मंगळवार, बुधवार, आणि मग वेन्सडे नंतर थर्सडे येतो की नाही? थर्सडे म्हणजे गुरुवार. गुरुवार, 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 गुरुवार. सर्वांनी म्हणायचंय. आणि सर्वांनी म्यूट वरती राहा, म्यूट वरती राहा. मग मी काय म्हणते ते तुम्हाला कळत नाहीये. आपण सर्वांनी म्यूट वरती राहून बोलायचंय, बरं. हा, तर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि थर्सडेला आपण म्हणतो गुरुवार. गुरुवार, गुरुवार. सर्वांनी म्हणायचंय गुरुवार. बरं, थर्सडे नंतर कोणता दिवस येतो? फ्रायडे. फ्रायडे. मग फ्रायडेला आपण काय म्हणतो मराठीत? शुक्रवार. शुक्रवार. काय म्हणतो? शुक्रवार. मग फ्रायडे नंतर काय येतं? सॅटरडे. सॅटरडेला आपण काय म्हणतो? शनिवार. शनिवार. आणि शनिवार नंतर कोणता वार येतो? रविवार. आणि आज कोणता वार आहे? रविवार. आणि आपला वर्ग कधी होणार आहे? दर रविवारी, म्हणजे सर्व संडेजला, एव्हरी संडे, दर रविवारी. बर, तर मुलांनो आपण पुन्हा एकदा बोलायचंय. माझ्या मागे पुन्हा एकदा सर्वांनी बोलायचंय पटापट. सोमवार, सोमवार, मंगळवार, मंगळवार, बुधवार. बुधवार. म्यूट वरती राहायचंय सर्वांनी, म्हणजे मग सर्वांना व्यवस्थित ऐकू येणार. हा, पुन्हा आपण सुरुवात करूया. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार,
शनिवार, रविवार. बरं, तर मुलांनो जसं इंग्रजीमध्ये कसं 7 डेज असतात ना, 7 वीक डेज, तसंच मराठीमध्ये पण 7 दिवस असतात. आठवड्याचे दिवस 7 असतात. बरं, आणि आपण इंग्रजीमध्ये संडे पासून सुरुवात करतो. संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे असं आपण संडे पासून सुरुवात करतो. पण आपण मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये आपण सोमवार पासून सुरुवात करतो. सोमवार ते रविवार. सोमवार पुन्हा एकदा बोलायचंय सर्वांनी. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. बर, पुन्हा एकदा. सोमवार, मंगळवार, बुधवार, बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. बर, सर्वांना कळलं का? बर, आता मला सांगा सोमवार नंतर कोणता वार येतो? हात वरती करायचाय. ज्यांना उत्तर द्यायचंय त्यांनी हात वरती करायचाय. सोमवार नंतर कोणता वार येतो? अथर्व तू सांग. अथर्व तू सांग. सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. हा, सोमवार नंतर कोणता वार? अथर्व. अरे वा, छान. मंगळवार. बर, आता मला सांगा सोमवार आणि मंगळवार त्यानंतर कोणता वार येतो? हात वरती करायचाय. अभिराम तू सांग. अभिराम तू सांग. बुधवार. बुधवार. बरोबर, बरोबर. हा, आता मला कोण सांगणार बुधवारच्या नंतर कोणता वार येतो? सान्वी सांग. सान्वी. गुरुवार. गुरुवार. बरोबर सान्वी. आणि गुरुवार नंतर कोणता वार येतो? कौस्तुभ सांग. गुरुवार नंतर कोणता वार येतो कौस्तुभ? शुक्रवार. शुक्रवार. बरोबर. आणि शुक्रवार नंतर कोणता वार येतो? ओवी सांगेल. शनिवार. शनिवार. बरोबर. आणि शनिवार नंतर कोणता वार येतो? रिद्धित सांग बघू. रिद्धित, शनिवार नंतर कोणता वार? रविवार. रविवार. अगदी बरोबर. बरं, मग रविवार झाला की वार संपले ना, तर त्यानंतर पुन्हा कोणता वार येणार? रविवार नंतर सोमवार. पुन्हा कोणता वार येणार? मृण्मयी सांगेल. मृण्मयी सांग. सोमवार. सोमवार. बरोबर. मग पुन्हा आपण ही आठवड्याचे 7 दिवस येणार. सोमवार ते रविवार. पुन्हा रविवार झाला की सोमवार येणार. आणि मग असं चालूच राहतं. बरोबर. बर, तर मुलांनो तुम्ही हे आठवड्याचे वार तुम्ही पाठांतर करायचे आहेत. बरं, आणि मग मी तुम्हाला पुढल्या रविवारी पुन्हा विचारणार आठवड्याचे वार कोणाकोणाला आठवत आहेत. ठीक आहे. बर, आता हा, आता पटकन मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मुलांनो. मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला आज, आणि त्यानंतर मग आपण काय करायचंय? वर्ग संपवायचाय. बरं, तर सर्वांनी म्यूट वरती बसायचंय. म्यूट. सर्वांनी म्यूट करून बसा, मग तुम्हाला व्यवस्थित गोष्ट ऐकू येईल. तर सुरू करूया आपण गोष्टीला. तर ही आजची गोष्ट आहे ती 2 मित्रांची आहे. 2 मित्र असतात, राहुल आणि कुणाल. तर हा राहुल आणि कुणाल हे 2 मित्र असतात.
आणि खूप छान मित्र असतात. ते एकत्र शाळेत जातात, एकत्र खेळतात, एकत्र अभ्यास करतात, सर्व काही एकत्र करतात आणि खूप मजा मजा करतात आणि एकामेकाला मदत सुद्धा करतात. आणि ह्यांची मैत्री खूप छान असते. ह्या दोघांची मैत्री, कोण दोघांची मैत्री? राहुल आणि कुणाल. ह्या दोघांची मैत्री खूप छान असते. एकदा काय होतं की राहुल, कुणाल असतो ना, तो आजारी पडतो आणि मग राहुल एकटाच शाळेत जातो आणि मग शाळेतून परत घरी येत असताना त्याला रस्त्यात आहे ना एक जादूची छडी सापडते. जादूची छडी. आणि ती तो घरी घेऊन येतो आणि त्या जादूच्या छडीने काय होतं माहितीये का? म्हणजे त्यांनी वहीवरती कोणतं पण चित्र काढलं आणि त्यावरती जादूची छडी अशी ठेवली की मग ते चित्र खरं होतं. माहितीये का? मग त्यांनी काय केलं माहितीये का? त्यांनी एक चॉकलेटचं चित्र काढलं आणि मग त्यांनी जादूची छडी दाखवली आणि काय झालं? ते चॉकलेट खरोखरच आला त्याच्या समोर. त्यांनी चित्र काढलं होतं की नाही, पण ते चॉकलेट खरोखरच आलं आणि त्याला खूप मजा वाटली. मग त्यानंतर काय झालं? पुन्हा त्यांनी एक केकचं चित्र काढलं आणि मग पुन्हा त्यांनी अशी छडी दाखवली आणि मग केक त्याच्या समोर आला आणि तो इतका आनंदी झाला. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या जादूच्या छडीतनं अजून एक कोणतरी आलं होतं. परी आली होती. परीची जादूची छडी असते की नाही, मग ती परी आली आणि तिने सांगितलं की राहुल, तुला छडी आवडली का? राहुल इकडे तिकडे असं पाहू पाहू लागला आणि मग त्यांनी पाहिलं की तिथे एक परी आहे आणि परी त्याच्याशी बोलत आहे. मग राहुल म्हणाला, तू कोण आहेस? तर परी म्हणाली की मी परी आहे आणि ही जी छडी तुला सापडली आहे ना, ती माझी आहे आणि मी तुला दिली आहे. तर तू वापर ती छडी, कारण मला तू खूप आवडतोस. तू खूप छान मुलगा आहेस. तर मग राहुल म्हणतो, धन्यवाद मला ही छडी दिल्याबद्दल, थँक्यू. मग तो म्हणतो, पण आणि जी परी असते ना, ती म्हणते की ही छडी तू फक्त चांगल्या गोष्टींसाठीच वापरू शकतो. ही छडी फक्त चांगल्या गोष्टींसाठीच वापरू शकतो आणि जर का ही छडी चुकीच्या हातात गेली तर मग काय होणार? वाईट होणार, चुकीचं होणार. मग तो म्हणतो, हो नेहमी मी चांगल्या गोष्टींसाठीच वापरेन ही छडी. मग एकदा काय होतं की त्याला एखादं चित्र, अजून काहीतरी त्याला बिस्किट हवे असतात, काय हवे असतात, कोणती वस्तू हवी असते, रंग हवे असतात. मग तो ती छडी चित्र काढून त्याच्यावर छडी दाखवत असतो. तर एकदा काय होतं की कुणाल ते बारीतनं बघतो आणि कुणाल बघतो, अरे राहुलने तर मला सांगितलंच नाही त्याच्याकडे जादूची छडी आहे आणि त्या छडीने काय होतं मला नाही माहित, पण त्याच्याकडे सर्व वस्तू येतात. मग तो काय करतो की राहुल जेव्हा घरात नसतो, त्याच्या खोलीत नसतो, खोलीत म्हणजे रूम मध्ये नसतो, तेव्हा कुणाल येतो आणि ती छडी पळून नेतो. आणि कुणाल काय करतो, त्याला माहित नसतं ना की आपण वाईट गोष्टींसाठी किंवा प्राण्यांसाठी, इतर काही गोष्टींसाठी आपण ती छडी वापरायची नाही, त्याला माहित नसतं. तर तो काय करतो, त्याचं एक चित्राचं पुस्तक असतं आणि त्यात वाघाचं चित्र असतं. माहितीये का तुम्हाला? वाघाचं चित्र असतं. मग कुणाल म्हणतो, ह्याच्यावरती मी छडी फिरून बघतो आणि मग तो काय करतो, त्याला खरंच पाहायचं असतं की ही छडी नक्की चालते की नाही, जादूची आहे की नाही. म्हणून त्या वाघाच्या चित्रावरती ती छडी फिरवतो आणि मग काय झालं असेल? वाघ येतो खरोखरचा कुणाल समोर आणि मग कुणालला काय होतं, त्याची घाबरगुंडी उडते, म्हणजे तो खूप घाबरतो, त्याला काहीच सुचत नाही काय करावं ते आणि मग तो तिथून पळून जातो आणि तो त्या दरवाज्याला काय करतो, कडी मारतो बाहेरून आणि मग पळत जातो आणि मग तो राहुलला सांगतो की मी तुझी छडी चोरली होती आणि मग आता माझ्या
खोलीमध्ये वाघ आलाय, मी काय करू? मग राहुल त्याला सांगतो, पाहिलंस, जर आपण चोरी केली तर काय होतं ते? तेच जर तू मला आधी विचारलं असतंस की ही छडी काय आहे आणि ही छडी मी घेऊ शकतो का, मग मी तुला सांगितलं असतं की ही छडी फक्त आपण चांगल्या गोष्टींसाठी वापरायची आहे. जर आपण इतर कुठच्या वाईट गोष्टीसाठी, म्हणजे प्राणी आहेत, आता वाघ किती भयानक आहे की नाही, आपल्या समोर आला तर तो आपल्याला खाऊन टाकील. म्हणून तो काय म्हणतो राहुल, की कधीच आपण कोणाकडची छडी चोरायची नसते. आणि मग तेवढ्यात तिथे परी येते आणि मग परी काय म्हणते, मी माझी छडी आता परत घेऊन जाणार, कारण तुम्हाला राहुलला ती व्यवस्थित सांभाळता आली नाही आणि कुणालने ती चोरली. बरोबर. आणि त्यामुळे काय झालं, मोठा वाघ आला तिथे. आणि मग तो वाघ आता किती भयानक आहे की नाही, तो कोणालाही खाऊ शकतो. म्हणून परी म्हणते की मी ही छडी माझी आता परत घेऊन जाणार माझ्या बरोबर. आणि परी तिची छडी परत घेऊन जाते. तर आपण ह्या गोष्टीपासून काय शिकतो, की आपण कधीच आपल्याला कोणतीही गोष्ट आवडली, कितीही छान असली, तरी आपण त्याची चोरी करायची नसते. आपल्याला आवडली असेल तर आपण सांगून बघायचं. आपण सांगायचं की मला ही गोष्ट खूप छान वाटली आहे, आवडली आहे, तू माझ्या बरोबर शेअर करशील का, मला पण देशील का? बरोबर. मग असं आपण कोणाला बिन सांगता त्यांची वस्तू घ्यायची नसते, कारण आपल्याला माहित नसतं ना. बरोबर. त्या वस्तूने काही पण होऊ शकतं. म्हणून आपण नेहमी विचारूनच गोष्टी घ्यायच्या, वस्तू घ्यायच्या. आपला मित्र असू दे, आई वडील असू देत, आजी आजोबा असू देत, भाऊ बहीण असू देत, कोणी असू देत, आणि त्यांची कोणती वस्तू आपल्याला आवडत असेल तर आपण चोरायची नाही, आपण त्यांना विचारायची आणि मगच घ्यायची. कळलं? तर आवडली का तुम्हाला गोष्ट आजची? हो हो. तर बर. काहीतरी होऊ शकतं. हो. आपल्याला माहित नसतं ना त्या वस्तूने काय काय केलं जातं ते. अशा बऱ्याचशा Something वस्तू can असतात. happen. बरोबर. काही पण होऊ शकतं. समथिंग कॅन हॅपन. काही पण होऊ शकतं. म्हणून आपण आणि नेहमी काय, आपल्याला माहित नाही काय होऊ शकतं. बरोबर, अगदी भयानक काहीतरी होऊ शकतं. आता जसा तो वाघ आला की खाल्ली नाही, तरी आपण माहित नसतो, म्हणून दुसऱ्याला घेतलं नाही. बरोबर, म्हणून आपण जवळ नाही राहायचं त्याच्या. अगदी बरोबर, अगदी सर्वांचं बरोबर आहे. त्याचा तर हात मुलांनो, नाही लावायचा, हात पण नाही लावायचा. हात लावू शकतो, पण आपण घेऊ नाही शकत कोणाची वस्तू. बरोबर. आणि हात सुद्धा आपण केव्हा लावायचं, विचारून लावायचं की अरे वा किती छान आहे, मी बघू का जरा हातात घेऊन, असं आपण विचारूनच हात लावायचा. कळलं का मुलांनो? जर का त्यांनी म्हटलं तर हात लावायचा. बरोबर, विचारल्याशिवाय नाही हात लावायचा. जर का त्यांनी हो म्हटलं तेव्हाच लावायचा. बरोबर. आपण विचारल्यानंतर जर आपल्याला उत्तर मिळालं त्यांच्याकडून, हो तुम्ही हातात घेऊ शकता किंवा हात लावू शकता, तरच आपण त्या गोष्टीला हात लावायचा. काही पण उत्तर दिल्यावर ते करायचं त्यांच्या बरोबर, गोष्टीवर. बरोबर. आणि जर आपल्याला उत्तर नाही मिळालं तर आपण ती गोष्ट नाही करायची, आपण वाट पाहायची उत्तराची. जर का कोणतीच उत्तर नाही आली तर थोडा वेळ थांबायची, वाट पाहायची. बरोबर, अगदी बरोबर. आई बाबांचं ऐकायचं. अगदी बरोबर, आई बाबांचं ऐकायचं. बरोबर सान्वी. बरं मुलांनो, आता आज आपण वर्ग इथेच थांबवणार आहोत आणि आपण अशी छान मजा करणार आहोत आणि खूप काही शिकणार आहोत. तर पुन्हा आपण भेटूया पुढल्या रविवारी. तर स्नेहा मॅडम, सुगंधा मॅडम पण आहेत इथे. हा, मी त्यांना 2 मिनिटं तुम्हाला सर्वांना बाय म्हणायला सांगते आणि मग आपण पुढल्या रविवारी भेटायचंय. आणि मुलांनो, तोपर्यंत तुम्ही आठवड्याची नावं पाठांतर करायची आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे वही, पेन्सिल आणि खोड रबर पुढल्या रविवारी तयार ठेवायचंय. आणि बाकी काही माहिती असेल ती मी ग्रुपवरती देईन. हा, आई बाबांना सांगायचंय की ग्रुप चेक करा, माझा मराठीचा ग्रुप चेक करा म्हणून सांगायचं. बरं, तर भेटूया का आपण? स्नेहा मॅडम, सुद्धा मॅडम, आपण बाय करूया सर्वांना. बाय.
बाय 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 बाय, भेटूया आपण. बाय बाय. थँक्यू. टाटा टाटा. टाटा टाटा टाटा. इथून बंद कर. बाय.